गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत छोट्याशा भटकंतीला. तर तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. लेट्स गो. सो फ्रेंड्स, कालच्या आणि परवाच्या व्लॉगला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. निधीला सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, सगळ्यांनी खूप एनकरेजमेंट दिली. मला पर्सनल DM पण आले इंस्टाग्रामवर निधीला शुभेच्छा देण्याचे. तर खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांनाच. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी असू द्या. हो, थँक्यू सो मच गाईज. खूप छान वाटलं तिलाही. तिचे पण इंटरव्ह्यू सेशन चालूच आहे. बघू आता जेव्हा काही कन्फर्मेशन येईल ऑफकोर्स तुमच्याबरोबर आम्ही गुड न्यूज शेअर करूच. आपली यूट्यूब फॅमिली पण आता हळूहळू वाढते, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला थँक्यू. हो, आणि नवीन फॅमिली मेंबर्सला वेलकम टू द फॅमिली. ते आम्हाला खूप आनंद होतो. आपलं यूट्यूब फॅमिली छान ग्रो होती आहे. तर आमच्या आयुष्यातले सगळे छोटे मोठे क्षण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहोत आणि यापुढे पण राहतच राहणार आहेत. पण आणि नोकरी संबंधी तिला खूप छान शुभेच्छा आल्या, तर म्हटलं सगळ्यांचे आभार मानावे. भावा पहा किती सुंदर बहरला आहे. उन्हाळ्यात खास बहरणारं झाड चक्क मला मुंबईत दिसलं. मला इतकं छान वाटलं, पटकन कॅमेऱ्यात टिपून घेतलं. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो. आईची तब्येत जरा बरी नव्हती, तर त्यांना कन्सल्ट केलं आम्ही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता औषधोपचार करू. त्यांच्याकडे एकदा जाऊन आलं की शंकेला जागा राहत नाही. पहिले ते काम केलं, कारण आज सोमवार असल्यामुळे भरपूर नंबर होते. तिथे जवळजवळ 1 तास आमचा गेला आणि आता आम्ही मार्केटला आलो आहे. मस्त भाजीपाल्यांनी भरलेलं मार्केट बघून ना मनाला इतका आनंद होतो ना, का कोण जाणे. मला एकदम असं सुकून मिळतो म्हणतात ना, तसं अगदी मार्केटला उतरलं की मन माझं आनंदी होऊन जातं. आणि तेवढ्यात माझं नवीन शॉप एक झालं आहे तयार, तिकडे लक्ष गेलं. साड्या म्हटलं की बायकांचे पाय आपोआप वळतातच ना, तसं झालं आहे. मी आणि निधी लगेच तिकडे बघायला गेलो. इतक्या सुंदर सुंदर डिस्प्लेला साड्या लावल्या होत्या ना, म्हटलं एकदा सेपरेट इकडे येऊन बघितलं पाहिजे. खूप सुंदर सुंदर साड्या होत्या आणि डिझायनर साडी पण ही खूप सुंदर होती. कोपऱ्यातली निधीला मला खूप आवडली. तेच आम्ही बघायला थांबलो होतो. आणि आपल्या नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदी, फळं वगैरे ते तर घेणं झालंच. आणि मुंबईमध्ये हे पण असे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे कपडे पण कमी किमतीत खूप छान मिळतात. डिस्काउंटेड रेट्स असतात. मोठे मोठे शोरूम पण आहेत आणि असे स्ट्रीट मार्केट पण आहे. सगळं पार्ल्यात मिक्स. आपण विले पार्ले ईस्टमधल्या मार्केटमध्ये आहोत आता सध्या. तेच तुम्हाला मी दाखवते झलक जस्ट. सुंदर सगळे ड्रेसेस एक एक डिस्प्लेला लावलेले होते. घायघायत जेवढं कॅच करता येईल तेवढं मी केलं आहे. नुकतीच ऑफिस सुटायची वेळ झाली होती, त्यामुळे हळूहळू गर्दी वाढत होती मार्केटला.
हे विलेपार्ले ई स्टेशनच्या समोरचा हा भाग आहे सगळा. आज सोमवार असल्यामुळे बरेचसे शॉप्स बंद होते. तरी लकीली आम्हाला जे पाहिजे होतं ते काम झालं सगळं. परवाच फेरीवाले सगळे उठवले असं म्हणता म्हणता पुन्हा सगळे येऊन बसले होते. पण आपल्याला पण छान भाजीपाला हवा असतो, फक्त त्यांच्यासाठी एक जागा केली पाहिजे असं वाटतं. बिचारे नुसते टोपल्या घेऊनच असे बसले होते विकायला, त्यांना प्रॉपर जागा करून दिली पाहिजे. हे पा मस्त फ्रेश फ्रूट्स पण अवेलेबल होते छान. सगळे असे टोपल्या घेऊन अगदी बसले होते. जे फक्त अधिकृत ज्यांना परमिट होतं ते फक्त व्यवस्थित माल मांडून व्यवस्थित बसले होते, बाकीचे नुसते टोपल्या घेऊन बसले होते पळायच्या तयारीत. हे आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह. याचा पण मी व्लॉग बनवला आहे, याच्यावर बघितला नसेल तर मागे जाऊन नक्की बघा, याच्यावर खास व्हिडिओ बनवलेला आहे. हा मार्केटच्या सेंटरलाच आहे हे एकदम, त्याच्या भोवती पूर्ण मार्केट वसलेलं आहे. तर आम्ही पूर्ण एक मार्केटला एक चक्कर मारून आलो. हे पहा आता घरी निघालो आहोत. मुंबईकर कसे ऑफिसमधून सुटल्यावर सगळं पावभाजीच्या इथे, पाणीपुरीच्या इथे, दाबेली खायला सगळी गर्दी केलेली असते. वडापाव सेंटरवर पण भरपूर गर्दी असते. सगळे भुकेलेले असतात. पहिले दाना पाणी घेऊन मग लोकल मेट्रो पकडायच्या. असं धकाधकीचं मुंबईचं जीवन. येताना आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली. जवळजवळ 1-1.5 तास लागला घरी यायला. हळूहळू थांबत थांबत गाडी येत होती. ऑफिस सुटल्यामुळे भरपूर ट्रॅफिक जाम होत होता. हे पामी कंटाळा आलेला तिघी. निधीने तर सरळ स्टोरी ऐकायला सुरुवात केली होती कानाला लावून. इयरफोन घेऊनच येते बरोबर ती. पण मी मात्र बाहेर बघत राहते. मी ट्रॅफिकसुद्धा आता एन्जॉय करायला लागले. भावाचे झाडं मला खूप छान वाटत होतं. मुंबईत 2-3 ठिकाणी मला दिसले, फार छान वाटत होतं. गाडी थांबली होती आणि नेमका डोळ्यापुढेच तो भावा पुन्हा दिसला मला. छान वाटलं मुंबईत हे झाड पाहून. नाशिकला मी नेहमी बघायचे, भरपूर झाडं असायचे. मुंबईत पाहून खूप बरं वाटलं. आणि नेहमीप्रमाणे आपला वडापावचा स्टॉप तर झालाच पाहिजे. बाबांना पार्ल्यात गेलं आणि बाबू वडा नाही आणला तर बाबा आम्हाला घरात एंट्री देणार नाही. त्यांच्यासाठी कंपल्सरी हा स्टॉप घ्यावाच लागतो. तर आमचे दादा खाली उतरून आता वडापाव घेत होते. कारण एवढे प्रचंड उकडत होतं की आम्ही कोणी खाली उतरायची हिंमतच केली नाही. दादांना म्हटलं प्लीज आमच्यासाठी आणून द्या. बाबू वडापाव असला की बाबांना दुसरं काही नको असतं. जेव्हा जेव्हा पार्ल्यात जातो त्यांची डिमांड असतेच असते. घरी येताना सहज लक्ष गेलं, कापसाच्या पुंजक्यासारखे किती सुंदर ढग दिसत होते ना. मी आता नेहमी अशा सुंदर गोष्टी अनुभवायचा प्रयत्न करते. ट्रॅफिक जामला वैतागून काय उपयोग नसतो, तोपर्यंत अशा ज्या ज्या सुंदर गोष्टी दिसतात त्या टिपायचं असं मी ठरवलं आहे. ट्रॅफिककडे बघत उगाच स्ट्रेस येतो, टेन्शन येतं. घरी कधी जाऊ आणि कामाची लिस्ट नकोच ते. त्यापेक्षा मस्त ज्या डोळ्यापुढे सुंदर गोष्टी येतात त्या अनुभव घ्यायचा आणि एन्जॉय करायचं. उगाच तक करायची नाही असं मी अगदी मनाशी ठरवलं आहे. आणि हे पहा, ते स्ट्रीट लाईट्स, ते मस्त ढग किती सुंदर दिसत आहेत ना. असा आता आपण छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घ्यायचं ठरवलं आहे मी. आणि घरी आलो आणि ताबडतोब लगेच हातपाय धुवून कामाला लागली. निधीला पण खूप भूक लागली होती. तिचा आवडता मसाला लच्छा पराठा झटपट बनवून दिला आणि तोपर्यंत तिने पटापट घर झाडून दिवाबत्ती करायला घेतली.
सायमल्टेनियसली आम्ही कामं चालू केली. एकदा घरी आलो की लगेच सगळी कामं लाईन लावून तयार असतात. ते झटपट असा 5 मिनटात बनणारा हा मसाला लच्छा पराठाची पण मी रेसिपी मागे शेअर केली आहे. मस्त चीज टाकून खायला दिलं तिला. आणि आमच्यासाठी मस्त पहिले चहा ठेवला. चहा ठेवल्याशिवाय काय तरतरी येत नाही. इकडे तोपर्यंत निधीने छान दिवाबत्ती पण केली होती. छान धूपचा सुगंध घरभर छान पसरला होता. बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. ही नाशिकहून मी धूपदाणी आणली. किती सुंदर आहे ना, मला फार आवडते मोराच्या डिझाईनची. हे पण सगळ्यांनी आम्ही पटापट आता हातपाय धुतले आणि कामाला लागलो. कपडे पण चेंज नाही केले. सगळे कामं वेळच्या वेळ झाले पाहिजे. छान दिवाबत्ती झाली आता. सुगंधी उदबत्ती धूप लावलं की कसं मन आपोआपच प्रसन्न होतं. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या धूप स्टिक आहे. मी एक दिवस तुम्हाला दाखवेल. सुगंधाचा आम्हाला फार वेड आहे. त्यामुळे वेगवेगळे असे धूपचे पण आम्ही पाकिटे आणून ठेवतो, स्टिक्स आणून ठेवतो. इतकं मनाला बरं वाटतं ना, प्रसन्न वातावरण तयार होतं लगेच घरात. शांत छान वाटायला लागलं. चला आता मस्तपैकी आधी कडक गरम चहा घेतला म्हणजे स्वयंपाक करायला तरतरी येईल. आई पण जरा आरामात चहा एन्जॉय करत होती. तिला पण दगदग झाली. तिला म्हटलं आता तू आराम कर आणि मी स्वयंपाकाला लागली. आज साधी सिंपलच कोबीची मिरचीवर भाजी करते आहे आणि तिकडे आमटी टाकली. आमसुलाचं वरण आमचं आवडीचं सगळ्यांचं. अगदी साधी सिंपल भाजी म्हटलं झटपट तुम्हाला दाखवून द्यावी. तेल तापल्यावर मोहरी जिरं टाकलं आहे, कढीपत्ता मिरची टाकली. त्यात हळद टाकली. आता धणे जिरे पूड थोडी, साखर चवीनुसार आपल्या आणि मीठ थोडं. आणि आता बारीक चिरलेला जो कोबी आहे तो त्याच्यावर टाकून द्यायचा आहे. आणि कोथिंबीर पण मी कोबीवर टाकून ठेवली होती, पेरून ठेवली होती. भरपूर कोथिंबीर टाकायची, खूप छान चव येते भाजीला. आणि 10 मिनटं वाफायला ठेवून द्यायची अशी झाकण ठेवून. लगेच होते भाजी. कोवळा कोबी असेल तर अक्षरशः 5 मिनटात भाजी होते. टिफिनला द्यायला पण ही भाजी मस्त आहे म्हणून म्हटलं पटकन ही रेसिपी शेअर करूया. माझ्या मिस्टरांची अत्यंत आवडती भाजी आहे ही. आणि आता आपण आमसुलाचं वरण करतो आहे. हे आमच्याकडे रोजच लागतं, सगळ्यांना खूप आवडतं. त्यात पण आता मस्त जिरं मोहरी तडतडले, कढीपत्ता टाकला, आमसुलाचा एक तुकडा टाकला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडासा काळा मसाला, नंतर आपल्या गुळाची पावडर टाकली आहे, थोडीशी कोथिंबीर चवीनुसार टाकायची आणि वरण टाकायचं. वरण आधीच बनवून तयार ठेवायचं. आणि छान मस्त फोडणी बसली आहे. आता वरतून चवीनुसार मीठ टाकायचं. तेही फुल गॅसवर मी मस्त उकळत ठेवलं. जेवढं आपण उकळत तेवढं त्याची खूप सुंदर चव येते. एक 10-15 मिनटं मस्त 5 मिनटं फुल गॅसवर ठेवायचं, नंतर बारीक गॅसवर चालू ठेवायची. आमटी पण आपली हे पा कोबीची भाजी 5 मिनटात झाली पण. आणि आमटीलाही बघा किती छान रंग आला. एक 10-15 मिनटं बारीक गॅसवर मी उकळत ठेवली. जेवढी आपण उकळू तेव्हा सुंदर चव येते. हे नवीन गुगल टीव्हीचे स्क्रीनसेवर किती सुंदर असतात ना, तेच तुम्हाला दाखवत होते. खूपच सुंदर सुंदर चित्र असतात. आणि त्याच्या बाजूला आपले राम किती छान दिसत आहेत. हे पा बाबांचा रात्रीचा मेनू तयार. बाबू वडापाव असला की त्यांना जेवायला अजिबात नको. सो फ्रेंड्स, मगाशीच घरी आलो. आल्याला लगेच कामाला लागलो. तर संध्याकाळचं रुटीन पण तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आणि आजचा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. छोटीशी भटकंती प्लस घरगुती व्लॉग. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय.